रत्नागिरीच्या नगरसेवकांचे आहेत, नगराध्यक्षांचे आहेत, त्याचबरोबर जे आमचे लीडिंग ब्रँड आहेत त्यांची वेलकम गेट आपल्याला दिसत आहेत. टाटा टिस्कॉनचं गेट आपल्याला दिसतंय, ज्याचे अधिकृत विक्रेते आहेत प्रवीण ट्रेडर्स, प्रवीण शेठ मलुष्टे. समोरच्या बाजूला आपण बघतोय JSW एंड, तिथे JSWचे गेट आपल्याला दिसतंय, ज्या ठिकाणी संपूर्ण हे लाईव्ह कव्हरेज घेतलं जातंय वेगवेगळ्या अँगलमधनं. तिथे आपण बघतोय रॉयल मँगो सप्लायर शाहिद मिरकर, जे आपले स्पॉन्सर आहेत उपविजेतेपदाच्या बक्षिसाचे. 1,00,000 रुपये त्यांनी स्पॉन्सर केले आहेत, तर ते आपल्याला त्यांचा बॅनर लागलेला दिसतोय. नंदाई ॲग्रो शॉपी आपल्याला दिसते, स्नॅपर, 22 टीन, सगळीकडे आपण बघतोय वेगवेगळे ब्रँड हिट अँड विनचे लागलेले दिसत आहेत. सिंजेंटा प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर प्रधान टी. आपण बघतोय चारी बाजूला वातावरण आता एकदम रंगत चाललंय. इट्स अ लाईव्ह. आणि आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4. यस, दिस इज सीझन 4. सलग 3 वर्ष दिमाखदार पद्धतीने या स्पर्धा पार पडल्या. एक ग्लॅमर या स्पर्धेला दिलं गेलं, कॉर्पोरेट टच दिला गेला, आणि हे सगळं श्रेय ओम साई स्पोर्ट्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जातं, ज्याचे अध्यक्ष पराग सावंत आता माझ्यासोबत आहेत, संजू शेंडके माझ्यासोबत आहेत, फैसल मुल्ला माझ्यासोबत आहे, आणि समोर मंचावरती आलेल्या पाहुण्यांचं आगत स्वागत करताना मी समोर बघतोय दीपक पवार या आमच्या तरुणाला. समोर सोहेल मुकादम नगरसेवक आले आहेत, बाबा नागवेकर आले आहेत, नंदा शेठ मुरकर मला आलेले दिसत आहेत, राहुल पिरणकर आलेले दिसत आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि प्रभात फोटो स्टुडिओच्या माध्यमातून अप्रतिम फोटोग्राफी आणि छान छायाचित्र टिपली जातात, जे आयुष्यभराची पुंजी आमची असणार आहे ओम साई स्पोर्ट्सची. क्षेत्ररक्षणाची सजावटाला सुरुवात होते. माझ्यासोबत जोडले गेलेत मनोज बेल्हेकर आणि कुणाल दाते, जे गेले 3 रात्र सातत्याने माझ्यासोबत जोडले गेलेत आणि कमेंट्री करतात. ते मनोज बेल्हेकर. आणि पहिला असा समालोचक मी बघतोय की ज्याला तालुका भूषण म्हणून गौरवण्यात आलं, ते मनोज बेल्हेकर. आपलं खूप खूप इथे स्वागत. कुणाल दाते साहेब, आपलं खूप खूप स्वागत. स्वागत करणं ही फक्त फॉर्मॅलिटी आहे, पण एखादी नवीन मॅच सुरू झाल्यानंतर आलेले जे नवीन प्रेक्षक असतात, नवीन रसिक असतात, त्यांना कुठेतरी सांगितलं पाहिजे की कोण कॉमेंट्री करतोय. नाही तर परत बेलेकर साहेब म्हणतील की आम्ही गेले 4 रात्र इथं होतो आणि तुम्ही स्वागत कशासाठी करताय. तर ते नवीन आलेल्या रसिकांसाठी ते स्वागत आहे बेलेकरजी. अभिजित सर, तुम्ही एक वाक्य वापरलं गेलं की गेली 3 रात्र आम्ही एकमेकांना जोडले गेलो आहोत. म्हणजे कुणाल दाते असतील, मी स्वतः मनोज बेल्लेकर असेल, अगदी अभिजितजी सर असतील. आता ही जी 3 रात्र आपण जे पाहतोय, आता ही 3 रात्र राहिली नाही सर, अभि सर, आता ही लाईफ टाइम जोडले गेलेलो आहोत. नक्कीच. इट्स अ लाईफ टाइम कनेक्शन. यस, बाय tenniscricket.in विथ द वायफाय ऑफ आरके स्टार केबल. आपल्याला वायफाय मिळालेलं आहे क्रिकेटचं, आणि आपल्याला जोडलं गेलेलं आहे ओम साई स्पोर्टमुळे. सबका मालिक एक. तर एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. उपस्थित सर्व क्रीडा दर्शकांचं या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 मध्ये मनपूर्वक स्वागत. पर्व 4 आणि या 4थ्या पर्वातला 4थ्या रात्रीतला सामना क्रमांक 4. यस बेलेकर साहेब, मध्ये फक्त डिस्टर्ब करतो की रत्नागिरी नगरपालिकेचं खूप मोठं सहकार्य आपल्याला या स्पर्धेला गेली 4 वर्ष होत आहे, आणि त्याचे अभियंता इंजिनियर साहेब मांडेकर साहेब इथे आलेले आहेत. आणि खूप मला कमाल वाटते काही लोकांची की इतकी प्रतिष्ठित लोक या स्पर्धेला येतात आणि सर्वसामान्य क्रीडा रसिकाप्रमाणे बॅरागेटिंगला टेकून किंवा इकडनं तिकडनं कोपऱ्यातनं मॅच बघत असतात. त्यांना मी विनंती करतो प्लीज आपण मंचावर या. आपण बघतोय ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला चेंडू पडलाय, वाईड घोषित केलेला आहे. JSW एंड कडून मारा सुरू झाला. आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ते मनोज बेल्हेकर आणि त्यांच्याबरोबर आहेत कुणाल दाते. बोथ आर एक्सपर्ट कॉमेंटेटर्स. ओव्हर टू यू कुणाल अँड मनोज. धन्यवाद सर. आणि आपण पाहतोय अगदी डावाला झालेली सुरुवात, आणि या डावाची झालेल्या सुरुवातीमध्ये पहिला चेंडू अतिशय खराब टाकला गेलाय. गोलंदाज श्रीकांत मोलगी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. आणि या दरम्यान श्रीकांत मोलगी, ज्याला शिरू या नावाने ओळखलं जातं, जो गोलंदाजी मार्गावरती आपल्या पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू खराब, त्यानंतर चेंडू अतिशय सुरे टाकला गेलाय. उभ्या महाराष्ट्रावर नव्हे, भारतभर नव्हे, तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेले
हे जगभर नावाजलेले खेळाडू आता क्षेत्ररक्षण करताना जे आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच. आणि मनोजजी उद्या गुरुरत्न नावाच्या संघामधनं खेळण्यासाठी येत आहेत. एजाज कुरेशी, कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, सगळी दादा मंडळी आपल्याला बघायला मिळणार आहेत उद्यापासून या मैदानावरती. आणि त्याचा ट्रेलर आपण अगोदरच पाहिलाय की लांजा संघ खेळत असताना म्हणजे हा सामना हाय व्होल्टेज आहेच आहे, पण त्याचं एक छोटंसं ट्रेलर 6 चेंडू 7, 6 चेंडू 6 आणि संघ जिंकलाय 4 धावसंख्येने. मग यावरून आपण समजू शकतो की त्या एका चांगल्या सामन्यामुळे या सामन्याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं गेलंय. कारण एक स्थानिक संघ, ज्या संघाचं नाव आपण पाहतोय, जो संघ आहे लक्ष्मी केशव फणसोप आणि दुसरा आहे तो मात्र दत्त प्रासादिक खालचाळी रत्नागिरी. शॉर्ट फायनलला चेंडू या दरम्यान आपल्या जो पाण्यामध्ये धावफलक एकीने वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 3 धावा. महेश आणि त्याच्या समेत असणारा ऐश्वर्य सुर्वे ही जोडी आपल्या जे पाण्यामध्ये महेश भाबळे आणि त्याच्या जोडीला असणारा ऐश्वर्य सुर्वे ही जोडी आपण जे पाहतोय. तर श्रीकांत मुलगी अर्थात शिरू या दरम्यान गोलंदाजी मार्ग होती पाण्यामध्ये. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज टायगर एक फर्स्ट स्लिप पाहतोय आपण आणि यावेळेस त्याची तर्रा टाकलेला चेंडू आहे. चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. इष्टरक्षक आपण पाहतोय शाही शेख. हा चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. 2 शतक खूप दूरवरचे असेल. सुसनवरचा वेग, चेंडू फरार और ये चौकार 4 रन. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा घेतलेला एक खरपूस समाचार आपण पाहतोय. डावखोऱ्याचा फलंदाज जो आहे त्यांनी खेळलेला एक सूर्यप्रकाशचा फटका हा महेश मांबलेच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. कुणाल सर काय म्हणाल या शॉर्ट पिच चेंडू बद्दल जो महेशने खेळलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार आहे? खूप चांगला स्ट्रोक इथे महेशच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं. बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं होतं मागच्या दिशेने आणि देखना स्ट्रोक. ज्यावेळेस डावखुर हाताचा फलंदाज अशा प्रकारचे स्ट्रोक लगवतो, मला आठवण होते सौरव गांगुलीची. दादा फटका होता, दादा या नावानेच ओळखला जायचा आणि दादा स्ट्रोक. खूप सारी नाव आहेत डावखुऱ्याच्या फलंदाजांमध्ये. आपण गौतम गंभीर याचंही मात्र त्याच्यामध्ये नाव घेऊ शकतो. परंतु अतिशय आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो एक ब्रायन लारा, एक सनत जयसूर्या, ॲडम गिलक्रिस्ट यांची नावं आपण निश्चितप्रमाणे घेऊ शकतो. हा चेंडू थोडासा बाउन्स होतोय, समजू शकत नाहीये. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीरापेक्षा आपण पाहतोय म्हणजे कमरेपेक्षा कमर आणि छाती याच्या मधोमध फक्त बॅट फिरवली गेली आणि चेंडू हा छातीपेक्षा थोडासा जास्त उसळला गेला. म्हणजे मिस टाइम झालाय चेंडू. टायमिंग समजू शकला नाहीये, चेंडूची उसळी समजू शकला नाहीये. आणि या दरम्यान आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती येईल. गौरव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. 1 धाव येईल आणि एका धावसंख्येत आपल्या पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. ते मात्र श्रीकांत मुलगीचा अर्थात शिरूचं आणि धापलेका धावसंख्या जी आहे ती 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिन बाद 8 अशी अगदी धावफलकावरती अवस्था आपल्याला जी पाहायला मिळते. 8 धावा आहेत. महेश आणि ऐश्वर्य या दोघांनी केलेली सुरुवात आपण जे पाहतोय. लक्ष्मी केशव फणसोप हा संघ फलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळते. दत्त प्रासादिक खालचाळी रत्नागिरी या संघाने अगदी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अँब्रोज या दरम्यान गोलंदाजी मार्गावरती आलाय. अँब्रोज पाहूया अँब्रोज काय करामत करतोय. अँब्रोजची आठवण नाव आलं आणि आठवण पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघाची झाली. अतिशय आक्रमक गोलंदाज म्हणून अँब्रोजकडे जे पाहिले जायचे. पाहूया सामना क्रमांक 14 तो सुरू झालाय आणि आजपासून अगदी खास महिलांसाठी आपण अगदी जे काही लकी ड्रॉ सिस्टीम जी सुरू केलेली आहे खास महिला प्रेक्षकांसाठी. आणि जो पहिला क्रमांक लकी ड्रॉसाठी लागलाय तो सुद्धा क्रमांक तोच होता 4. चौथी रात्र आहे, चौथं पर्व आहे, चौथ्या क्रमांकासाठी लागलेलं प्राइज आहे. चौथा सामना आपण पाहतोय. हो हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पूर्णपणे हवेत आणि जेल झालाय. महेश मात्र या दरम्यान तो बाद होतोय.
शिरूने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा झेल, अर्थात श्रीकांत मुलगीने घेतलेला सूर्यप्रकाशचा झेल. पहिला धक्का बसला गेलाय तो फणसोप संघाला. 1-8 धावा. अमरोज सूर्यप्रकाशची सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. या संघाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की गतवर्षी म्हणजे वास्तविक पाहता ही क्रिकेटची स्पर्धा जी सुरू झाली 2014 सालापासून, या 2014 पासून झालेल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं मार्गदर्शकाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक नाव आपण जे सांगत असतो नेहमी, एक सुप्रीमो चषक आहे, एक कोल्हापूरची क्रिकेटची स्पर्धा आहे, अगदी देवगडची क्रिकेटची स्पर्धा आहे, बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा अगदी पाहिलेल्या आहेत. आणि सुप्रीमो चषक गतवर्षी ज्या संघाने जिंकला जो आता क्षेत्ररक्षण करतोय, या संघाचं नाव आपण पाहतोय जे आहे प्रॉपर नाव विनर स्पोर्ट्स क्लब नालासोपारा मुंबई. म्हणजे बंटी सर या संघाचे संघ व्यवस्थापक जे आहेत, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच संघ खेळण्यासाठी गेला तर संघ व्यवस्थापक आमचे बंटी सर नेहमी त्यांच्या समेत असतात, आजही आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि या दरम्यान हो चेंडू पहा, चेंडूची वाट पाहिली गेली आणि एक धाव घेतली जाते. ज्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शिरू उभा आहे त्याच ठिकाणी चेंडू वारंवार जात आहेत. एक सूर्यप्रकाशचा चेंडू अमरोजाचा पाहायला मिळालाय. एक धाव येईल, धाबलेक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 9 धावा आहेत. सूरज आलाय. एक सूरज दिवसभराचं कामकाज उरकून आता मावळला गेलाय. ही रात्रीची क्रिकेटची स्पर्धा. एक सूरज पश्चिम दिशेला मावळला गेलाय. हा सूरज इथं कशा प्रकारचं मात्र कामकाज करतोय ती मात्र पाहिजे. कशा प्रकारची फलंदाजी करतोय, चौकार षटकार त्याच्याकडून मारले जातात की नाही. अमरोज तयार, उजव्या हाताने मारा करेल. ओ हा चेंडू खूप मोठा वाईड म्हणावा लागेल. उजवेष्टीच्या बराचसा बाहेर टाकला गेलाय आणि चेंडू खराब आहे, वाईड आहे. धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे 10 धावा. 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन 2 ओव्हर प्रोग्रेस. षटक क्रमांक चालू आहे ते आता दुसरं अमरोज खान याच्या रूपानं आपण पाहतोय. थोडासा थंडावा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडीमध्ये सुद्धा क्रिकेटची स्पर्धा जी पाहिली जाते आणि आपण पाहतोय अगदी आमचे संदीप पाटील अर्थात सँडी पाटील अगदी क्रिकेट चांगलं घेत आहेत भिवंडीवरून. स्वागत आहे. ओ हा चेंडू अतिशय सुरेख टाकला गेला. अमरोज चेंडूवरती येईल आणि पाहूया, परंतु चेंडू फेकण्याच्या अगोदर घेतलेली एक सुरेख प्रकारची एक सिंगल आहे. ती सिंगल लेग बायच्या रूपान असेल आणि धाबलेक एकडे वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 11 धावा धाबल करते. या स्पर्धेचा रूल असा आहे, मग अगदी चर्चा बऱ्याच वेळा आपण जी केली आमच्या टेक्निकल कमिटीशी आणि पंच कमिटीशी, की सामना बरोबरीत सुटला तर काय, तर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा निर्णय आहे. पण सुपर ओव्हरचा सामना जरी बरोबरच सुटला तर पुढे काय होऊ शकतं. आज मी पाहिले सर, एक सामना अळकुटीच्या मैदानावरती पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात एक सामना 4 वेळा आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे हवेत असेल. कव्हरचे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय मुन्ना आणि मुन्नाने चेंडू फेकण्याच्या अगोदर घेतलेल्या तब्बल 2 धावा आहेत. धाबलेक 2 ने पुढे जाईल, पोहोचेल. 13 धावा, 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 1-13 धावा आहेत. तर आपण सामना सुपर ओव्हरचा जर बरोबरी सुटला तर चौकार आणि षटकार हे आपण अगदी यांचं संपूर्ण कॅल्क्युलेशन करून ज्या संघाची चौकार षटकार जास्त असेल त्या संघाला विजय देणार आहे. अमरोज तयार. स्ट्राईकला फलंदाज ऐश्वर्य. जोरदार बॅट फिरवली ऐश्वर्याने, परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. यष्टीरक्षक शाहीद शेख याला चेंडू समजू शकत नाहीये. त्या दरम्यान मिळालेली एक सिंगल आहे. धाबलेक एकीने वाढला जाईल आणि धाबलेका धावसंख्या ती 14 धावा धावफलकावरती आपल्या ज्या पाहायला मिळतात. 1-14 धावा अद्यापर्यंत ज्या बनवल्या गेलेल्या पाहायला मिळतात. 14 अंक म्हटलं की रिकी पॉन्टिंग याची आठवण होते. 14 क्रमांकाचं टी शर्ट शोएब अख्तर याची मात्र जी आठवण होते. 14 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून गोलंदाजी करताना पाहिजे. तीच तर्रार बंदूक. आणि या दरम्यान फायनल लेगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती येईल. त्या दरम्यान एक धाव. धाबलेक 1 ने वाढेल आणि एका धावसंख्येत धाबलेक पुढे जाईल, पोहोचेल. तो आता 15 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 2 षटकं संपलीत, 15 धावा आहेत, 1 फलंदाज बाद आहेत. तर खास पुण्यावरून आमचे पुणेकर मंडळी सुद्धा अजित आरेकर
ते क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. टेनिस क्रिकेट डेटूनचं मात्र मनपूर्वक अभिनंदन असेल, हार्दिक हार्दिक स्वागत असेल की ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदाच या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते आणि याचा गवगवा संपूर्ण जगभर होताना आपल्या जपानमध्ये. याची प्रचिती 1-2 दिवसामध्ये आपल्याला येईलच की बरेचसे क्रीडादर्शक हे जे परदेशामध्ये आहेत, म्हणजे आपण अगदी कॅलिफोर्नियाचे असणारे आपले महेंद्र खिलारी यांचे कौतुक केलेले आहे. त्यानंतर अगदी आमचे कुवेतवरून सुद्धा एक जो मित्र आहे तोही अगदी क्रिकेटचा रफिक दावरे, तो अगदी क्रिकेटचा अंदाज घेत असतो. येस, आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 आणि मनोज बेल्हेकर आणि कुणाल दाते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अप्रतिम सामना समोर सुरू आहे आपल्या आणि आपण हा सगळं बघतोय tenniscricket.in वरती आणि YouTube वरती. शून्यातून अगदी केलेली ही संतोष नाणेकर यांनी सुरुवात आणि कामावरती लक्ष केंद्रित करणारा हा माणूस आपल्याला जो पाहायला खूप चांगल्या प्रकारचं कामकाज ज्या ज्या ठिकाणी गेलाय, परदेश दौरा सुद्धा केलेला आहे आणि खूप मोठी मागणी जगभरामध्ये जी आहे ती tenniscricket.in या वेबसाईटला. आपण पाहतोय 2 षटकं संपली, धावफलक धावसंख्या जी आहे ती 15 धावा आहे. तिसरं षटक गौरव शुक्ला गोलंदाजीवरती तयार असेल. जो डावखोऱ्याचा एकावरती चेंडू खेळला जाईल, क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू हातातून थोडासा सटकलाय, त्या दरम्यान अगदी दुसरी धाव सुद्धा आरामशीररित्या जी पळून पूर्ण केली गेली. चेंडूची फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. धावफलक 2 ने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद, 17 धावा आहेत. तिसरं षटक चालू असताना पॉवर प्ले संपला गेलाय. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर अगदी एक क्षेत्ररक्षक आपण जो पाहतोय जो आहे अगदी शॉर्ट टर्नमॅनला एक शॉर्ट फाईन लेगे एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे सर्कलच्या आत. ओ रिवाचा प्रयत्न, चेंडू बॅट मध्ये शकत नाहीये. चेंडू डॉट निर्धार चेंडू टाकला गेलाय आणि फलंदाजी मार्क होती. फलंदाज जो आहे तो आहे सूरज वागधरे. आपल्याला जो पाहायला ऐश्वर्या सूर्य आहे तो नॉन ट्रॅकच्या बाजूला पंच म्हणून जे कामकाज करत आहेत त्यामध्ये मेन पंच जे आहेत आता मेघेश मुंडकर सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोज सुतार. हो, हा चेंडू सुरेख, पुन्हा एकदा निर्धाव, अचूक टप्प्याचा मारा केला गेलाय. सुरेख प्रकारची गोलंदाजी. आज फलंदाजांचं वर्चस्व नाही, आज गोलंदाजी मात्र बाजी मारत आहेत मनावाचे फलंदाज. कालपर्यंत आपण पाहिलं मुन्ना शेखने तडाखेबंद फलंदाजी केली. काल सुद्धा एक सामना चुरशीचा असताना 2 षटकार आपण पाहिले, जे टर्निंग पॉइंट आणि नो बॉलचा इशारा. शॉर्ट फायनलला चेंडू असेल, त्या दरम्यान आलेली एक सिंगल, नो बॉल आणि फ्री हिट. 2 धावा असतील आता. नो बॉलच्या रूपाने 1, बॅटच्या रूपाने 1 आणि अशा 2 धावसंख्येत धावफलक पुढे पोहोचेल तो 19 रन, 19 धावा धावफलकावरती आपल्या जे पाहायला खचाखच बरोबर स्टेडियम आहे. आपण पाहतोय बॅरलेटच्या अगदी बाहेर खूप सारा क्रीडादर्शक क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. ही जागा आता जरी आपल्याला भरलेली वाटत असेल, परंतु शेवटचा दिवस तुम्ही पहा, सायंकाळी 5 वाजल्यापासून या मैदानावरती गर्दी होणार, याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाहीये. हो, या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू खेळला गेलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या आत की बाहेर और ये 6 रन षटकार. बेहतरीन स्ट्रोक ऐश्वर्या सूर्यच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि एका षटकाराने धावफलक अगदी झटपटीत पुढे सरकेल. 25 धावा, तिसरं षटक चालू असताना फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय तो गौरव शुक्लाच्या गोलंदाजीवरती. ऐश्वर्या सुर्वे जो फलंदाजी मार्कावरती आहे. पुन्हा एकदा बॅगेट, लगातार दुसरा छक्का. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. जसा एक नो बॉल पडला गेलाय तिथून पुढे गोलंदाजावरती केले गेले आक्रमण, लगातार दुसरा छक्का. लागोपाठच्या 2 षटकार आपण पाहतोय आणि या लागोपाठच्या 2 षटकारांनी धावफलक पुढे पोहोचेल तो आता 31 धावा. संघ थोड्याशा पिछाडीवरती होता आणि तिथून पुढे आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार ऐश्वर्या सूर्य याच्या बॅटमधून.
ऐश्वर्य बहारदार फलंदाजी करतोय. लगातार तिसरा षटकार मारला जातो की नाही पाहू. प्रयत्न खूप चांगले ऐश्वर्याचे. अगदी चेक केला जातोय, तपासला जाईल, कारण अगदी बरेचसे मोठी फटके खेळले की चेंडू खराब होतो कधी कधी, परंतु तो चेंडू तपासला गेला आणि पुन्हा एकदा पंचाकडून चेंडू हा फलंदाज आणि फलंदाजाकडून निघून पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातात चेंडू जाऊन जो सोपवला गेलाय. 2 षटकार लागोपाठचे मारले गेलेत आणि या लागोपाठच्या 2 षटकारानंतर या चेंडूवरती कशा प्रकारची अगदी फटकेबाजी करतोय. जर लगातारचा तिसरा षटकार मारला गेला तर मला नाही वाटत इथले प्रेक्षक हा आवाज कमी करतील, म्हणून खूप मोठा आवाज येईल जर लागोपाठचा तिसरा षटकार मारला गेला तर. ओ हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर ढकललाय. सूझबूझ की केली हुई क्रिकेट. एक सिंगल आहे, दुसरीचा प्रयत्न करेल आणि चेंडूची भिकीपर्यंत घेतलेला आहे दुसरी धाव. चेंडू फक्त हातातून थोडासा सटकलाय. धापलक अगदी वाढला जाईल. संघाची धावसंख्या 33 धावा. तिसरं षटक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आहेत. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा आल्या 7, धावफलक झाला 15. तिसरा षटक आपण पाहतोय त्या षटकात धावा आल्यात 18 धावा आणि धावफलक धावसंख्या 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मी चर्चा करत होतो जर लागोपाठचा तिसरा षटकार जर मारला गेला असता तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात खूप मोठ्या आवाजात अगदी या खेळाडूचं कौतुक केलं असतं, परंतु त्यांनी घेतलेल्या ज्या काही 2 धावा आहेत या कौतुकास्पद होत्या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या वतीने खास त्यासाठी अगदी टाळ्या वाजवल्या गेल्या. असा असणारा मात्र हा ऐश्वर्य खूप बहारदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आणि या ऐश्वर्याची वैयक्तिक धावसंख्या आपण जर पाहिली तर ऐश्वर्य वैयक्तिकरित्या खेळतोय तो 19 या धावसंख्येवरती. सुरेख प्रकारची फलंदाजी ऐश्वर्याची. त्याच्या जोडीला असणारा फलंदाज हा सूरज वागदरे आपल्याला जो पाहायला मिळतोय. 4थं षटक सुरू होईल आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय तो आता राजू बोगा जो गोलंदाजी मार्कावरती आलाय. तर 4थं षटक सुरू होतंय. मी थोडासा थांबतोय, तुम्ही मात्र अजिबात थांबू नका. तुम्ही पाहत राहा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4. सामना क्रमांक 4 आहे. पहिला डाव चालू आहे आणि 4थ्या षटकासाठी अर्थात 4थ्या षटकापासून पुढील षटकांसाठी आपण जाऊया कुणालजी दाते यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद मनोज बेलेकर. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 चौथी रात्र. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मोठी मॅच, मेगा मुकाबला आपल्या समोर. दत्त प्रसादिक विरुद्ध लक्ष्मी केशव फनसोप या टीमच्या दरम्यान जो विनर स्पोर्ट नाला सोपारा या नावाने देखील ओळखला जातो दत्त प्रसादिक संघ. गोलंदाज येतोय राजू भोगा, मॅन फ्रॉम भिवंडी. सहा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय सूरज वाघमारे. खूप चांगली फलंदाजी यावेळेला ऐश्वर्य सूर्य यांच्या माध्यमातून देखील. पहिला चेंडू टप्पा पडला, उसळी घेतली, सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. चेस करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल. खूप चांगला गोलंदाज आहे हा गोलंदाज राजू भोगा जो भिवंडीचा आहे. आपण पाहिलं असेल या टीमच्या दरम्यान मोठी स्टार कास्ट आहे. या टीमने महत्वपूर्ण सामने जिंकलेत. मागच्या वर्षीची झालेली सुप्रीमो ट्रॉफी जी संजय पोतनी साहेबांची होते मुंबई बांद्रा विभागामध्ये, आणि त्यानंतर या वर्षीचा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. आहा काय चेंडू होता, टप्पा पडला, आतमध्ये आला, यष्ट्यांचा वेध घेतला. बेल्स पाहू शकाल तुम्ही, शॉट फाईन लेगला जाऊन पोहोचली. काय वेगवान चेंडू यावेळेला पडला गेला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु बेल्स गेली. शॉट फाईन लेगला, फलंदाज बाद. यावेळेला गडी बाद झालाय दुसरा. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 33. फलंदाज बाद झालाय. 33 आकडा इथे फलकावर लागतोय. गोलंदाजी एक वेळा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल या चेंडूचा. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न, परंतु पहिलेच बॉल निघून गेला आणि बेल्स गेली फाईन लेगला. विकेटचं पतन होताना दिसतंय. सातत्याने आपण चर्चा करत होतो आजच्या या 4थ्या रजनीमध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या बाबतीत. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून. एक स्टेप डाऊन जरी झालेत तरी त्यांच्या महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे गाड्या आहेत, बाईक आहेत तब्बल 23. एक ऑडी Q7, त्याचबरोबर हमर H2 हा कारचा त्यांचा ताफा आहे.
आणि सातत्याने महेंद्रसिंग धोनी यांना पाहिलं जातं रोडवर ज्यावेळेस मॅच नसतात. तर ही मॅच अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये आहे. खूप चांगला सामना आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल गोलंदाज राजू भोगा स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय. प्रनिल मोरे उर्फ गुंगा या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. भारतीय संघाच्या दरम्यान देखील खूप मोठं योगदान दिले प्रनिल मोरे याने. ओहो, पहिल्या चेंडूवर हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक खाली, तिथे मात्र झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील हा खेळाडू कॅच खाली होता, शेवटपर्यंत नजर बसवली होती परंतु गॅदरिंग चुकलं आणि 2 धावा प्रनिल मोरेच्या खात्यात जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 वर. 35 धावा फलकावर लागतात. चांगलं क्रिकेट खूप एन्जॉय करतात सध्या प्रेक्षक यूट्यूबवर देखील. त्यांचं हार्दिक स्वागत. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि यावेळेला अख्तर शेख खाली होता. राबोडी ठाण्याचा अक्कू फलंदाज बाद. प्रनिल मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन इथे होताना दिसतंय. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ दत्त प्रसादिक हा संघ. संघाची धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये हा शॉट बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहिला खूप काळ, जवळपास 13 ते 14 सेकंद हवेत राहिल्यानंतर खूप चांगला जज केला अख्तर शेख अक्कू या खेळाडूने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगला झेल संपला आणि फलंदाज मात्र प्रनिल मोरे. थोडीशी दुःखी मुद्रा पाहायला मिळते प्रनिलची, कारण भारतासाठी देखील हा खेळाडू खेळलाय. मूकबधीर संघाच्या दरम्यान आपण जर विचार केला तर भारताचं कर्णधारपद ज्याने भूसवलेला हा खेळाडू तंबूच्या दिशेने. परंतु खरोखर मी सलाम करेन याच्या जिद्दीला. काय क्रिकेट खेळतोय प्रनिल, परंतु अपयशी ठरलाय. हॅडलेक प्रनिल. संघाची धावसंख्या 35. राजू भोगा पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट. ओहो, मिड शॉट मिड विकेटला चेंडू, रनआउटची संधी आणि 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 1 धाव संघाच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. 36. मागचा सामना आपण पाहिला बँगलोर संघाच्या दरम्यान. खूप चांगली गोलंदाजी बँगलोरनी दाखवली. त्यांनी मगाशी सांगितलं देखील की आम्ही मॅटवर खेळतो, अशा प्रकारच्या विकेट्स आम्हाला मिळत नाही. मातीच्या विकेट खूप कमी असतात बँगलोरमध्ये. हलक्या बॉलने गोलंदाजी केली जाते, हलक्या बॉलने क्रिकेट खेळलं जातं. परंतु काय अप्रतिम षटक टाकलं प्रभू या गोलंदाजाने. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या आणि मॅच देखील जिंकून दिली. ओहो, ऑन ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलंय गौरव शुक्ला या खेळाडूने. तोपर्यंत 1 धाव मिळते. षटक देखील संपतंय. यावेळेला 4थं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 37. 37 धावा फलकावर लागल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. कारण या मॅचची सातत्याने चर्चा होती. या स्पर्धेच्या माध्यमातून 4था सामना इथे खेळवला जातोय दत्त प्रसादिक विरुद्ध लक्ष्मी केशव फनसोप या टीमच्या माध्यमातून. आणि तुम्ही पाहिलं असेल सँडी पाटील, भावेश, अक्षय राणे, त्याचबरोबर पुण्यावरून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी हितगुज करतायत, चर्चा करतायत या स्पर्धेची. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात ऐकली जाते ही स्पर्धा, बघितली जाते. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4. अक्षय राणे हे देखील ही मॅच पाहतात. कुवेतमधून देखील हा सामना पाहिला जातोय. त्याचबरोबर USA कॅलिफोर्नियामध्ये जाऊन पोहोचले हे रत्नागिरीचं क्रिकेट. याचं मात्र श्रेय देईन मी संतोष नाणेकर यांना, ज्यांनी पहिली वेबसाईट निर्माण केली आणि या क्रिकेटला ग्लॅमर निर्माण केला. क्रिकेट 7 समुद्रा पलीकडे पोहोचवलं. आज घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवर, त्याचबरोबर स्मार्ट टीव्हीवर, आपल्या लॅपटॉपवर हे सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त संतोष नाणेकर यांना. संघाची धावसंख्या 37. 4 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज येतोय श्रीकांत मोलगी, मॅन फ्रॉम अलिबाग, शिरुविक हे याचं टोपण नाव. शिरू येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. ओहो, गती कमी केली शिरुविकने. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल JSWN कडून गोलंदाजी करत असताना शिरुविकला वेगाने गोलंदाजी करत होता. यावेळेला गती थोडीशी कमी केली. अक्रॉस द लाईन खेळला फलंदाज. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर.
खूप चांगली ही स्पर्धा सातत्याने बोरवलीमधून देखील ही स्पर्धा पाहिली जाते. अमित बाबा यांच्या माध्यमातून क्रिकेटचं हे एक वेड व्यक्तिमत्व मी म्हणेन सातत्याने चर्चेत असतं मॅचच्या दरम्यान. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेत चाललाय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं ताळमेळ जुळलं. 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावर. 39. 39 धावा इथे पूर्ण झाल्यात. शांत क्रिकेट या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही अनुभवताय. रात्रीच्या सत्रामध्ये ठीक घड्याळाचे काटे दर्शवतात 12:03. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान चेंडू जातोय. तिथे जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळेल संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 40. या टीम मध्ये सर्वच खेळाडू आहेत. या टीमला एक प्रोफेशनल दर्जा निर्माण झालाय कारण या टीमने बलाढ्य संघांचा पराभव केला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये, त्या अगोदर सुप्रीमो ट्रॉफी मुंबईची सर्वात मोठी स्पर्धा, आणि काल देखील गोडबोले सरांनी सांगितलं होतं त्या स्पर्धेनंतर या स्पर्धेची खूप मोठी चर्चा. आणि खरोखर आहे सुप्रीमो ट्रॉफी नंतर आपण पाहिलं असेल प्रकाश झोतातील स्पर्धा जर कुठल्या स्पर्धेकडे पाहिलं जातं तर ती म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. यावेळेला चांगला फटका, प्रॉपर हिट, चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात, अतिशय चांगला झेल. मॅन फ्रॉम राबोडी अक्कू अख्तर शेख याच्या माध्यमातून फलंदाज बाद. चांगला झेल, विकेट मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. नाराज मुद्रेने खेळाडू तंबूच्या दिशेने चाललाय. रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल कारण 4 हाय डेफिनेशन कॅमेरे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते कॅमेरे टिपतात असं म्हटलं जातं. आणि याच्या शंका नाही. पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर हा शॉट लॉंगॉनच्या दिशेने खूप महत्वपूर्ण शॉट होता. क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहेत. खूप वेळ हवेत राहिला चेंडू. जजमेंट तुम्ही पाहू शकाल अक्कू याचं लाईनच्या अगदी जवळ होता. बाउंड्री लाईन जिथे होती तिथे अतिशय जवळ होता. शेवटपर्यंत जज केला आणि फलंदाज बाद. सेफ हँड आणि वेल जजमेंट बाय अख्तर. अक्कू शेख. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. 40. 40 धावा इथे फलकावर लागतात. आतापर्यंत 40 धावा इथे फलकावर लागल्यात. 6 षटकांची मॅच आहे. खूप चर्चा रंगली होती या स्पर्धेच्या बाबतीत. कुठला संघ जाईल आजच्या दिवसातून पुढच्या फेरीमध्ये. कालच्या आणि परवाच्या दिवशीचा जर तुम्ही विचार केला तर 2 संघ सेमीफायनल मध्ये गेलेत. महालक्ष्मी स्पोर्ट्स नेवरे आणि तिरुपती बालाजी सावर्डे. यावेळेला वेगवान चेंडू, पंचाकडे अपील होते. अपील खूप स्ट्रॉंग होती पंचांच्या दिशेने परंतु नकार दिला इथे पंचांनी. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात भर 41 धावा आणि धाव मिळते योगेश शेट्टे या खेळाडूला. 41 धावा इथे पाहायला मिळते. अबुधाबी UAE दुबईमध्ये साता समुद्रापलीकडे ही स्पर्धा जाऊन पोहोचली. अबुधाबीमध्ये प्रफुल्ल कांबळे या स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्ही पाहू शकाल कामानिमित्त अनेक भारतीय सध्या परदेशात आहेत, क्रिकेट पासून दूर आहेत, परंतु अजूनही 198 देशामध्ये ही स्पर्धा बघितली जाते. खूप चांगली स्पर्धा आहे. हर्षल देशपांडे देखील अनुभवतात ही स्पर्धा. ओव्हर द विकेट. ओहो, फुलर लेनचा चेंडू पंचाकडे स्ट्रॉंग अपील करतोय इथे यष्टी रक्षक, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचावर, परंतु हे पंच तुमच्या दबावाला बळी पडणार नाहीत. खूप चांगली पंचांची कामगिरी गेल्या 4 रात्रीमध्ये आम्ही पाहिली. तोपर्यंत 1 धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत भर आणि धावा झाल्यात 42. पाहत राहा, ऐकत राहा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4 आणि 4थी रात्र. रात्र वैऱ्याचे असं म्हटलं जातं. कुठला संघ इथे पराभूत होईल हे सांगता येणार नाही कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ फाईट देताना दिसतात. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 42. खूप चांगली सरासरी, मी म्हणेन 8.50 आणि ही सरासरी खूप महत्वपूर्ण असते अशा मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये.
सातत्याने आपण महेंद्रसिंग धोनी यांच्याबरोबर चर्चा, यांच्या पूर्ण जीवनपटाची चर्चा करत होतो. मी सांगितलं होतं 23 बाईक महेंद्रसिंग धोनीकडे आहेत, त्याचबरोबर 2 महत्त्वपूर्ण गाड्या. त्यानंतर मी सांगेन 2007 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाले त्यावेळेस मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सजेस्ट केलं होतं सिलेक्शन कमिटीला की पुढचा कर्णधार हा महेंद्रसिंग धोनी असावा. तर पाहूया, गोलंदाज येतोय. T20चा वर्ल्ड कप तुम्ही अनुभवला असेल, काय तो सामना रंगला शेवटचा आणि काय भारतीय संघ जिंकला. राजू भोगा पहिल्या चेंडूवर चेंडू हवेत, चेंडू जातोय सीमारेषा पार, अफलातून षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट, काय शॉट लगवलाय फलंदाजाने. तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर हा षटकार. देखना स्ट्रोक, क्रिकेटची नजाकत, क्रिकेटची ताकद आणि क्रिकेटचा कलात्मक स्ट्रोक. 6 धावा. खूप चांगला क्षण इथे टिपतायत आमचे कॅमेरामॅन. 6 धावा. राजू भोगाच्या विरुद्ध हा षटकार. दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक धुंडो धुंडो रे साजना, बॉल बघत बच राहिले कारण बॉलच दिसला नाही इथे क्षेत्ररक्षकांना आणि तोपर्यंत धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2:50 अब तक 50 धावा इथे पूर्ण. स्पेन मध्ये सकाळी 4 वाजलेले आहेत. सकाळच्या 4 वाजता देखील प्रतीक भोसले मॅच बघतात स्पेन मध्ये. गोलंदाज राऊंड विकेट. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. तोपर्यंत धाव मात्र मिळते 1 आणि पंचांचा इशारा देखील येतोय व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा मिळतील संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 52. स्पेनने तर मी म्हणेन एक रेकॉर्डच केला. दहीहंडी उत्सव आपण सातत्याने साजरा करतो. तब्बल 10 थरांची सलामी दिली होती स्पेनने. हा स्पेनचा एक वेगळा रेकॉर्ड आहे. भारतीय सणांमध्ये देखील खूप योगदान असतं स्पेनचं. गोविंदा पथकाचं, महिला गोविंदा पथक देखील आलं होतं ठाण्यामध्ये स्पेनचं. 10 थरांची सलामी ही काही खायची गोष्ट नाहीये मी म्हणेन. यावेळेला चांगला फटका, चांगलं टायमिंग, चेंडू येतोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये तुम्ही पाहू शकाल अख्तर शेख अक्कू याला फलंदाज बाद. चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 52 वर. 52 धावा. शिट्यांचा टाळ्यांचा गजर करतायत प्रेक्षक. ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 7 समुद्रापलीकडे ही स्पर्धा. अबुधाबी मध्ये पाहतात लोक ही स्पर्धा, स्पेन मध्ये पाहतायत लोक ही स्पर्धा, कुवेत मध्ये पाहतायत लोक. आम्ही असंच म्हणत नाही की 198 देश पाहतात ही स्पर्धा. याचं प्रूफ देखील तुम्ही लाईव्ह चॅट मध्ये जाऊ शकता. तुमच्या खाली स्क्रीनवर लाईव्ह चॅट येईल आणि त्या लाईव्ह चॅट मध्ये मोठमोठे प्रेक्षक खूप आनंद घेतात या स्पर्धेचा. खूप मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा राजू भोगा, ओहो बॅकफुटला गेलाय. पॉइंटच्या दिशेने इथे फटका लगवला जातोय. खूप चांगलं क्रिकेट इथे खेळतोय हा फलंदाज आतिश केदारी, ज्याने एक षटकार देखील लगवला होता स्क्रीनच्या वर राजूलाच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 53 वर. 53. आतिश केदारी खूप चांगलं योगदान देतोय. आतिश केदारी उर्फ टायगर या नावाने याला ओळखलं जातं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. राजू बोगाच्या विरुद्ध हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट आणि 2 क्षेत्ररक्षक तिथे असताना पाहू शकाल हा क्षण. 2 धावा इथे मिळवल्या गेल्यात. जयेश पाटील आणि गौरव शुक्ला. यावेळेला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होईल. गौरव शुक्ला तिथे होता. अतिशय छोटी उंची असलेला हा खेळाडू, परंतु एक चांगला गोलंदाज आहे मुंबई विभागातला हा गौरव शुक्ला, याच्या शंका नाहीये. खूप चांगला एफर्ट इथे लावताना दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या आकड्यावर. 55 धावा. 2007 मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी च्याकडे कर्णधार पद आलं त्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर यांनी त्याची शिफारस केली होती BCCIच्या सिलेक्शन कमिटीकडे. 2011 मध्ये इंडियन आर्मी, तुम्हाला माहित असेल, इंडियन आर्मीने लेफ्टनंट कर्नल ही रँक असलेली पदवी मात्र महेंद्रसिंग धोनीला दिली होती 2011 मध्ये. सातत्याने आपण महेंद्रसिंग धोनीची आज चर्चा करतोय. काल सचिन रमेश तेंडुलकर यांचा अनुभव आपण घेतलाय.
ओहो, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत, परंतु हे काय, आतिश केदारी इथे धाव घेताना दिसले नाहीत. पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. थोडासा व्यत्यय आलाय, पंचाने इशारा दिलाय डेड बॉल. लगेचच निर्णय आलाय. पाहू शकाल नियम क्रमांक 23 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा. आणि पंचांना नेहमीच अधिकार असतो असं म्हटलं जातं. पंच कुठल्याही क्षणी डेड बॉल घोषित करू शकतात. हा नियम राखीव असतो. डेड बॉलमध्ये खूप पानं वाचावे लागतील. जर तुम्ही नियमाची अंमलबजावणी पाहिली क्रिकेटमधली, खूप जास्त पानं डेड बॉलच्या नियमामध्ये वाचली जातात आणि त्याचा सातत्याने आम्ही अभ्यास करतो या क्रिकेटच्या 42 नियमांचा. डेड बॉल. ओहो, बॅटची कडा आतमधली घेतली जाते. चेंडू हवेत चाललाय. फाईन लेगच्या दरम्यान फलंदाज बाद. यानंतरचा होणारा सामना परेश 11 विरुद्ध भाऊ 11 या दोन टीमच्या दरम्यान रंगेल. आपण पाहू शकाल रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेची चौथी रात्र. खूप चांगली पंचांची भूमिका इथे पार पाडली. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान आहे आमच्या स्पर्धेचे अध्यक्ष परागजी सावंत, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपकजी पवार, राजनीश परब आणि त्यांचे सर्वच सहकारी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन सातत्याने 100 पाठीराख्यांना घेऊन ही स्पर्धा आपल्या समोर सातत्याने 4 वर्षामध्ये प्रस्थापित केली. अभिजित गोडबोले यांचा देखील आवाज तुम्ही सातत्याने ऐकताय. आणि या स्पर्धेमध्ये खूप मोठे योगदान आहे उदयजी सामंत साहेब, जे आमदार आहेत शिवसेनेचे, अतिशय तरुण वयात ज्यांनी आमदारकी अनुभवली. सातत्याने 3 टर्म त्यांच्या माध्यमातून आमदारकी इथे भोगली जाते. प्रथमतः लाल दिवा रत्नागिरीमध्ये जर कुणाला मिळाला असेल तर ते उदयजी सामंत. त्याचबरोबर किरण शेठ सामंत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. आणि धावसंख्या झाली 6 षटकांच्या समाप्तीनंतर 55 आणि अब तक 56 धावांचं लक्ष्य. 56 धावा इथे करायच्या आहेत 6 ओव्हरमध्ये. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळतोय या मॅचच्या, ज्यामध्ये कुणालजी अब तक 56. त्यामुळे आता कोण होणार नाना पाटेकर ते आपल्याला बघायचं आहे, जो 56 धावा फटकवेल आणि हे लक्ष गाठून देईल. यस, याच गोष्टीचा उल्लेख मी करणार होतो. अतिशय चांगला चित्रपट होता नाना पाटेकर यांचा अब तक 56. एन्काउंटर स्पेशालिस्ट. पाहू शकाल तुम्ही कशा प्रकारचं क्रिकेटमध्ये एन्काउंटर होते, कशा प्रकारचा खेळ दाखवला जातोय क्रिकेटमध्ये. कुठला फलंदाज चांगली बॅटिंग करेल हे तर आम्ही सांगू शकणार नाही, कारण सेकंड इनिंगमध्ये जो मोठा संघ आहे दत्त प्रसादिक, जो प्रोफेशनल संघ म्हणून ओळखला जातो मुंबई विभागामध्ये, त्या संघाचे खेळाडू मैदानात येतील. या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारे फलंदाजी होईल की रत्नागिरीचे हे संपूर्ण चेहरे या सामन्याचा चेहरा मोहराच बदलून टाकतील, हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चलतोय मनोज बेल्लेकर यांच्याकडे. या मनोजी बेल्लेकर, आपलं हार्दिक स्वागत. 6 ओव्हरमध्ये धावा करायच्या 56. नक्कीच. आणि याच्यापूर्वी मी अजून एक छान काहीतरी सांगू इच्छितो की ज्या एस कुमार साऊंड सिस्टीमवरती आपण ही संपूर्ण कॉमेंट्री करताय किंवा लोक आपल्याला ऐकतायत, 7 ते 10 या वेळेत जो DJ इथे वाजवला जातो ते एस कुमार साऊंड सिस्टीमचे संचालक उदयराज सावंत यांचा आज वाढदिवस आता लागलाय. त्यामुळे आपल्या ओम साई स्पोर्ट्सच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. ते इथे नाही आहेत, पण ओम साई स्पोर्ट्सच्या वतीने नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि मनोज बेल्लेकर यांचं स्वागत करूया. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017. धन्यवाद कुणालजी, धन्यवाद आदरणीय आमचे गोडबोले सर. यानंतरचा सामना जो होणार आहे तो भाऊ 11 आणि परेश 11. प्लेइंग 11ची लिस्ट देण्यासाठी दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी ताबडतोब या. भाऊ 11 आणि परेश 11. भाऊ 11 आणि परेश 11 यांनी फायनल 11ची लिस्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब द्यायचे. हा, या दोन्ही 11 संघाने फायनल 11ची लिस्ट द्यायची. नक्कीच. दोन्ही 11 प्लस 22. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, अनेक मान्यवर अतिथी ते उपस्थित आहेत. खचाखच बसलेलं स्टेडियम आपण बघतोय. उद्या गुरुरत्न संघाचा सामना आणि त्याच्यातनं एकदम स्टार प्लेयर कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, योगेश पेंडकर ही सर्व मंडळी यांचा जलवा उद्या ते पाहायला मिळेल.
गुरुरत्न या संघामधून. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आता समोर सुरू असलेला सामना लक्ष्मी केशव विरुद्ध दत्त प्रसादिक. 56 धावांचं टार्गेट आहे आणि अनेक स्टार खेळाडूंचा भरणा असलेला दत्त प्रसादिक संघ त्यांच्या समोर भिडलेत ते लोकल बॉयज लक्ष्मी केशव. या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत त्या भिवंडी शहरातून की भिवंडी या शहरातला एक दर्जेदार क्लब म्हणून ज्या क्लबला ओळखले जाते आणि भिवंडी शहरामध्ये एक दर्जेदार नाईट क्रिकेटची स्पर्धा जी भरवत आहेत ते चॅलेंज स्पोर्ट्स यांच्या वतीने आपल्या ओम स्पोर्ट्स क्लबला आणि खास करून रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 34साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद चॅलेंज स्पोर्ट्स, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि ओमन मधून दीपक भंडारी अर्थात दीपू आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आघाडीची जोडी ठरल्याप्रमाणे या शाहीद शेख शून्यावरती बाद झालाय. शाहीद समजू शकला नाहीये आणि पहिला धक्का बसला गेलाय दत्त प्रसादिक संघाला. नक्कीच मनोजजी, आणि मी या मंदार जोशी या प्लेअर बद्दल नेहमीच सांगतो, दरवर्षी सांगतो की अप्रतिम यष्टीरक्षक आहे. एक सौंदर्य आहे त्याच्या यष्टीरक्षणामध्ये. ही इज अ बेस्ट विकेट किपर आणि डोळ्याचं पातं लवत नाही त्याच्या आतमध्ये त्याने त्या प्लेअरला बाद केले आणि एक बडी मछली उनके हात में लग गई. पान अगदी शाहीचं लक्ष होतं की चेंडू कसा पडला गेलाय, बॅट फिरवली गेली, तो फक्त जागेवरती फिरलाय परंतु एक बहारदार कामगिरी केली गेली. ते या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करायला जो काही यष्टीरक्षक मंदार जोशी जो आहे मंदारचं कौतुक करावं लागेल की शाहीद पॉपिंग मध्ये पोहोचण्याच्या अगोदर बेल्स उखडल्या गेल्या, अपील केलं गेलं आणि स्क्वेलिक पंच मनोज सरांनी मात्र बोट आकाशाकडे केलं. पहिल्या चेंडूवरती धक्का बसला गेलाय. यावरून आपण अगदी समजू शकतो की हा सामना किती हाय व्होल्टेज आहे. नक्कीच इट्स अ हाय व्होल्टेज मॅच आणि जेवढं सोपं वाटतंय तितकं हे लक्ष सोपं असणार नाही. कारण जरी हा लोकल संघ असला लक्ष्मी केशव फणसोप तरीसुद्धा यामध्ये खेळणारे जे सगळे क्रिकेटर आहेत यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे. सर्वत्र जाऊन ते खेळतात आणि ऑलमोस्ट सगळ्या टेनिस स्टार्सच्या विरोधात त्यांनी खेळलेलं आहे. आपलं प्रदर्शन चांगलं नेहमीच केलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली मॅच आपल्याला समोर इथे पाहायला मिळणार आहे. सर, क्रिकेटमध्ये कुठला संघ हलका नसतो, कुठला संघ अगदी भारी नसतो. तो ज्याचा खेळ चांगला होणार आहे, ज्याचा क्रिकेट चांगलं होणार आहे, ज्याची गोलंदाजी फलंदाजी, ज्याचं संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं होईल तो कदाचित अगदी या स्पर्धेमध्ये बाजी मारेल. ते मात्र पाहायचंय पुढचा चेंडू. आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका असलमच्या बॅटमधून क्षेत्ररक्षण पहा, चित्तेची चपळाई आणि घारीसारखी असणारी तीक्ष्ण नजर. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. महेश दळवी याने मात्र चेंडू कव्हर केला गेलाय. एक धाव आली आणि एका धावसंख्येत आपलं पुढे जाईल. धावसंख्या झाली सुरुवात आहे ती 1-1. आता स्ट्राईकला फलंदाज आहे, खुंकार फलंदाज, ज्याला टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली या नावाने ओळखले जाते, सुमित ढेकळे. यस, सुमित ढेगळे आपल्या समोर आहे आणि अनेक सामने एक हाती जिंकून देण्याची किमया असलेला हा फलंदाज आपल्या समोर JSW कडनं मारा होतोय. पहिलं षटक चालू आहे. प्रनिल मोरे आपण पाहतोय गोंगा कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेले. हे दोन्ही अगदी गोलंदाज आणि फलंदाज. आता कोण कोणावरती मात करतोय. 5 क्षेत्ररक्षणात सुद्धा अगदी प्रनिल मोरेने किती मोठा बदल केला गेलाय. एक फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं मध्ये, एक शॉर्ट फाईल लेग आहे, एक शॉर्ट स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. प्रनिल तयार बॅकफुटला सरकलाय. पॉईंटची दिशेने चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षण दरम्यान अतिशय सुरेख आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. त्या दरम्यान अगदी महेश दळवी तोच अगदी चेंडू कव्हर करताना पाहिजे मध्ये. एक धावेल, धापलेक एकीने वाढला जाईल आणि धापलेका धावसंख्या पुढे पोहोचेल. तो आता 2 धावा एकडेच्या मोबाईलमध्ये. एक गोष्ट मात्र मनोज मी नक्की सांगेन की ही जी फिल्डिंग करणारी टीम आहे ना यातला प्रत्येक क्षेत्ररक्षक हा अप्रतिम आहे आणि एव्हरी वन इज अ व्हेरी गुड फिल्डर. त्यामुळे सर या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळतायत. हो, हा चेंडू प्रनिल मोरेचा अतिशय सुरेख. एस्टर्नला चिटकून उभा असणारा मंदार जोशी पहा. प्रनिल मोरे आणि मंदार जोशी खूप वेळा एकत्र आलेले नाहीयेत परंतु पाना किती मॅचवर झालेत की प्रनिल मोरेचे चेंडू कसे पडले जातील, आपल्याला कशा प्रकारे यष्टीरक्षण करायचे, हे चांगल्या यष्टीरक्षकाची खासियत, हे चांगल्या यष्टीरक्षकाचं लक्षण पाहिलं मध्ये. चेंडू सुंदर ते अडवते मंदार.
स्ट्राईकला आहे असलम. ओ हा चेंडू अतिशय सुरेख, नो बॉलचा इशारा पंचांचा आहे आणि फ्री हिट असेल. अनिल मोरेचा चेंडू खराब टाकला गेलाय. धापलक वाढला जाईल. धापलक धावसंख्या पुढे पोहोचेल आता 3 धावा, 3 रन. लॉस अपॉन विकेट. फ्री हिटची संधी आहे. पाहूया असलम खान, असलम शेख कशा प्रकारची अगदी फलंदाजी करतोय, फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय ते पाहायचंय. पुन्हा गोलंदाज तयार आहे. प्रणील टू असलम आणि हा चेंडू हळूवारपणे टाकलाय. शॉर्ट फायनलला चेंडू पोहोचेल. त्या दरम्यान मिळालेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलमुळे धापलक पुढे पोहोचेल. लेग बाय चेरोपण आणि धापलक पुढे जाणार आहे. तो आता 4 या धावसंख्येवरती 56 धावसंख्येचा बाटा करायचा आहे. 4 धावा धापलकवरती पूर्ण होत आहेत. तगडा संघ आहे दत्तप्रसादिक आणि त्यांच्या विरोधात लढणारा संघ या रत्नागिरीतला लोकल जरी म्हटला परंतु हा लोकल नाहीये आणि लोकल तर अजिबात समजणार नाहीये दत्तप्रसादिक. नाव फक्त लोकल आहे. म्हणजे कधी कधी आपण असं समजतो की चला समोरचा संघ अगदी लोकल आहे, समोरचे खेळाडू अगदी स्थानिक असतील, त्यांच्याकडून क्रिकेट थोडंसं कमी खेळलेलं असेल, परंतु रत्नागिरी तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन करणारे सगळे खेळाडू या संघात खेळत आहेत. त्यामुळे हा संघ कमी ताकदीचा नाहीये, खूप मोठी ताकद आहे आणि ताकद आजमवली जाईल एका बलाढ्य संघाच्या विरोधात. ज्यावेळेस 2 वाघ एकमेकांच्या समोर लढत असताना ती लढाई पाहायला खूप मजा येते. 2 एका वजनाचे असणारे 2 मल्ल, 2 कुस्तीगीर अगदी मैदानामध्ये उतरले की ती कुस्ती पाहायला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला मजा येत असते. समान ताकदीचे 2 लढवे असले की ती लढाई पाहायला सुद्धा खूप मोठी ताकद निर्माण होते. मग आठवलं गेलं आम्हाला अर्जुन आणि कर्ण. या दरम्यान या मंचावरती माजी उपनगराध्यक्ष आमचे मित्र संजय साळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाबू शिंदे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आपलं. बोलत तयार. हो, नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. त्या दरम्यान आपण पाहतोय फक्त क्षेत्रक्षेप 5 राहिला. सुसाट मारचा बॅक चेंडू फरार और ये चौकार. 4 रन, 5 धावा. प्रनिल मोरे याला दिले गेले नो बॉल आणि त्याच्या नो बॉलवरती मारेला चौकार सुमित ढेकळे याच्या बॅटमधून बाहुबली चौकार. आणि धापलक दरम्यान अगदी 5 ने वाढला जाईल. धापलक धावसंख्या पुढे पोहोचेल. तो आता 9 या धावसंख्येवरती 9 रन. लॉस ऑफ विकेट. बरीचशी चर्चा झाली पंचांच्या दरम्यान. नक्कीच अतिशय क्रुशल मॅच आहे. त्याच्यामुळे जो प्लेइंग 11 मधला कॅप्टन आहे लक्ष्मी केशव संघाचा, तो जस्ट चौकशी करतो की काय कारण असू शकतं या नो बॉलचं. हा त्यांचा अधिकार पण आहे. पण त्याचबरोबर ही पण गोष्ट तेवढीच सत्य आहे की जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त असलेले हे पंच आहेत आणि BCCIच्या जे नियम आहेत त्याचं अत्यंत कडक पालन करून प्रत्येक बॉल जो असेल किंवा प्रत्येक कोणतीही गोष्ट असेल ती पंचांकडनं पारदर्शक पद्धतीने या ओम साई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मांडली जाते. गोलंदाज आपण पाहतोय प्रनिल मोरे याला आता बंद केला गेलेला आहे मला वाटतं, कारण चेंडू त्यांनी फेकलाय म्हणून अगदी दिला गेलेला नो बॉल. त्यामुळे अगदी मनोज सुतार सर जे आपण पाहतोय जे अगदी स्क्वेअर पंच आहेत आणि खूप मोठा अनुभव आहे. MCAचे अंपायर आहेत आणि या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी दिलेला एक नो बॉल जो पाहायला मिळाला प्रनिल मोरेला. आणि प्रनिल मोरे या स्पर्धेतून बाद झालेला गोलंदाज नीचे प्रमाणावर लागेल. प्रनिल मोरे इथून पुढे या स्पर्धेमध्ये फक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकतो. यष्टिरक्षक भूमिका पार पाडू शकतो पण तो गोलंदाजी करू शकत नाहीये. पण आता जबाबदारी त्याच्या बरोबर आपण पाहिली तर जबाबदारी आली ती आता सूरज वागदरे गोलंदाजीवरती तयार. आणि या दरम्यान सुमितच्या बॅटमधून गेला सूर्यप्रकाशचा फटका आहे. चेंडू पूर्णपणे हवेत आहे परंतु फलंदाज नाबाद असणार आहे. त्याचं कारण फ्री हिट होता. अगोदरचा चेंडू एक जो फेकला गेला होता प्रनिल मोरेकडून त्यामुळे प्रनिल मोरे बंद झाला. पुढच्या वेळेस नवीन गोलंदाज जो आला त्याच्या पहिल्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती दिला गेलेला फ्री हिट जो होता. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धापलक वाढला जाईल. एका धावसंख्येने 10 धावा
पहिलं षटक संपले. एक फलंदाज बाद आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही म्हणायचे 46 धावा. आतापर्यंत आपण अगदी चर्चा जर केली येस, आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी टाटा एंडकडनं नवीन गोलंदाज जाता येतोय आणि एकूण 5 लाख रुपये बक्षिसांची रक्कम आहे या ट्रॉफीची. विजयी संघाला मिळणार आहेत 2 लाख रुपये, उपविजयी संघाला मिळणार आहेत 1 लाख रुपये. उपविजयी संघाचं जे पारितोषिक आहे ते स्पॉन्सर केलं आहे शाहीद शेठ मिरकर रॉयल मँगोज यांच्या माध्यमातून. अनेक स्पॉन्सर या स्पर्धेला दरवर्षी मदत करत असतात. त्याच्यामध्ये वारंवार आपण सगळ्या स्पॉन्सर्सचा उल्लेख करत असतो. ज्या पॅव्हेलियनमध्ये आपण विराजमान झालात ते स्पॉन्सर केले ओमकार डेव्हलपर्स, त्याचबरोबर DVP इन्फ्रा, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर. ऐश्वर्य गोलंदाजी मार्गावरती आलाय. ऐश्वर्य सुर्वे आणि ऐश्वर्य सुर्वेचा पहिला चेंडू सुरेख टाकला गेलाय. सुमित ढकळे याच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाहीये वेसरती आहे. त्या दरम्यान घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगल धाबाला एक पुढेच पोहोचेल. तो 11 धावा, षटक क्रमांक 2 या दरम्यान अगदी जे सुरू झालेल्या पाहिल्यामध्ये एक शांत प्रकारचं कामकाज आहे सुमितचं. सुमित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ना तोपर्यंत सुमितकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत की षटकार चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळावेत, मोठमोठी फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळावेत. वातावरणात जरी थंडावा असला परंतु मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आहे. ओ रिवाजचा प्रयत्न आणि पहा खराब चेंडू टाकला गेलाय ऐश्वर्य सुर्वे याच्याकडून. खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल आहे. आपल्याला धावसंख्या पुढे पोहोचेल ती 12 धावा. ऐश्वर्य सुर्वे खराब चेंडू टाकताना पाहायला मिळालाय. शॉर्ट पिच चेंडू होता जो असलमच्या बॅटवरती येऊ शकला नाहीये. रिवाजचा प्रयत्न केला गेला होता टाटा इनकडून पुन्हा एकदा. हो हा चेंडू स्क्वेअर कट चाला बाप, परंतु चेंडू आतामध्ये येऊ शकला नाहीये आणि सुमित वाचला जाईल यावेळेस असं आपण म्हणूया. कारण त्याचा कारण असं आहे खेळपट्टीच्या मध्यांवरती येऊन दोघे फलंदाज थांबले होते. चेंडू हातातून ज्यावेळेस अगदी सटकला गेला. जर चेंडू हातामध्ये आला असता तर एखादा धोका निर्माण झाला असता, पण जर आला असता तर चेंडू हातामध्ये आला नाही. नशीब बलबत्तर होतं ते सुमित ढकळ्याचं. धापलक एकने वाढला जाईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. 13 धावा आहेत. एक फलंदाज शाहीद शेखच्या रूपाने बाद आहे जो पहिल्या चेंडूवरती यष्टीचीच झाला. 0 वरती बाधावं लागलं. ऐश्वर्य टू सुमित काय क्रमात करते पाहूया. उजव्या हाताने मारा करेल ऐश्वर्य सुर्वे आणि या दरम्यान खुल्या टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा माघारी पाठवलं जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी पूर्णपणे जकडून ठेवले गेले, बांधून ठेवले गेले ते सुमित ढेकळेला. बांधणे केले ना कोई दोर ना कोई जंजीर, फिर भी जकड़ गए. हा प्रेशर असू शकतो, हा दबाव असू शकतो गोलंदाजाचा. आणि या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू खेळला गेलाय तो मात्र सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध छत्रपतींचा छावा. मिळाल्यात 6 धावा. षटकार आणि या षटकाराने धापलक पुढे पोहोचेल. तो आता 19 धावा आपल्याला ज्या पाहायला आहेत. प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. थंडीचं वातावरण अगदी निर्माण झाले. गतवर्षीचा थोडासा विचार जर केला तर आपण अगदी गतवर्षीचा विचार जर केला गेला तर गतवर्षीची क्रिकेटची स्पर्धा थंडीमध्ये होती आणि गतवर्षी आमचे जे ओमसाई स्पोर्ट क्लबचे बरेचसे जे कार्यकर्ते आहेत अगदी जर्किंग स्वेटर परिधान करून मात्र त्यांना काम करावं लागायचं. हे गतवर्षीचा इतिहास आहे. परंतु यावर्षी आपण पाहतोय अगदी विदाऊट जर्किंग किंवा नाही का गरमागरमीचं वातावरण आपल्याला पाहायला. पण कालपासून आपण अभिजित सर पाहिलं तर थोडासा वातावरण थंडावा निर्माण झालेला आणि आज कडाक्याची थंडी असं आपण समजू. आणि पुन्हा एकदा बॅट ते फिरवली गेली. फायनल चेंडू असेल सीमारेषेच्या बाहेर. चौकण्यावाला चौका सुमित ढेकळेच्या बॅटमधून आपण पाहतोय. हा सुमित ढेकळे इतका जबरदस्त फलंदाजी करतोय. धापलक एक दरम्यान वाढला जाईल. धापलक धावसंख्या पुढे पोहोचेल ती आता 23 धावा. 23 रन.
56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा दाखल करते आणि फक्त दुसरं षटक चालू आहे. त्यात प्रणील मोरे बंद झालाय. सुमित खूप मोठी कामगिरी करतोय आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत पाहूया आणि झेल होऊ शकणार नाही. येतात दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव. सुरेख प्रकारची कामगिरी. सुमित ढेकळेची 2 धावा येत आहेत आणि या 2 धावसंख्येने धावल्या पुढे पोहोचेल ती आता 25 धावा. 25 धावा लागलेल्या धाव फलकावरती आणि अनेक जे स्टार प्लेयर आहेत ते दावेदार ठरणार आहेत ते मॅन ऑफ द सिरीज साठी. त्याच्या जी मोटरसायकल मिळणार आहे ती आहे TVS कंपनीची अपाचे आणि त्याचे डीलर आहेत RK मोटर्स दीपक पटेल आणि ही स्पॉन्सर केलेली आहे इस्माईल मुकादम, समीर पटवर्धन, निलेश पटवर्धन, गौरव पटवर्धन, प्रसन्न पेठे या सर्व मित्रांनी. आणि ती मंचाच्या उजव्या बाजूला आपण बघू शकता जिथे टेनिस बॉलची प्रतिकृती मांडलेली आहे त्याच्या पलीकडे TVS कंपनीची अपाचे ही मोटरसायकल आहे. त्या सुद्धा स्टेजवरती अनेक मान्यवर आमचे उभे आहेत. समीर पटवर्धन स्पॉन्सर तिथे आहेत, ब्रिजेश साळवी आहेत, साकीब मुकादम आहेत आणि मृत्युंजय खातू हे आमचे सर्वांचे लाडके मित्र जगन मित्र आपल्या गडगडाटी हास्यासाठी प्रसिद्ध असलेले तिथे उभे आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 सीझन 4 आणि आपल्यासोबत जोडले गेले ते कुणाल दाते आणि मनोज बेल्लेकर. मनोज बेल्लेकर एकमेव समालोचक ज्यांना जुन्नर तालुका भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. धन्यवाद सर. माझ्या समितीत असणारे मात्र कुणालजी दाते त्यांनाही नवी मुंबईमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये 4 अवॉर्ड जे मिळालेले आहेत. पाहूया 2 षटकं संपलीत, 25 धावा आहेत आणि या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आहे त्याचा काही घेतलेला खरपूस समाचार. डीप षटक कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. खूप मोठं आक्रमण केले गेले. धापलक अगदी चौकाराने वाढला जाईल. 29 वरती धापलक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आपण पाहिलं प्रणील मोरेने जकडून ठेवलं गेलं होतं, परंतु जसा प्रणील मोरे बंद झाला तिथून पुढे आक्रमण खूप मोठं आक्रमण सुमित आणि असलम करताना पाहायला मिळतंय. धर्मवीर आनंद दिघे चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक. खेळला असेल ना उमर मध्ये खेळला. बातचीत चालू आहे आता या दोघांना कशा प्रकारे मात्र रोखायचं. असलम शेख याच्याबद्दल आपण चर्चा जर केली तो खूप जुना खेळाडू आहे. हा खूप मोठा अनुभव आहे आणि एक बहारदार कामगिरी या असलमची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. असलमची एक वेगळ्या प्रकारची छाप आहे. काल आपण एक पाहिला फलंदाज पाहिला तो साजिद, त्याची सुद्धा एक बहारदार कामगिरी पाहायला मिळाली. ओ हा चेंडू अतिशय सुरेख सुसाट वारचा वेग होता. जोरदार बॅट फिरवली गेली होती, परंतु तदनंतर चेंडू आपण पाहिला यष्टीरक्षक हातात पोहोचला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, म्हणजे हा चेंडू हाताने टाकला नाही, हा चेंडू डोक्याने टाकला गोलंदाजाने. ओ या दरम्यान आपण पाहिले क्लीन बोल्ट असलम बाद. कदाचित आपण जी चर्चा केली कुणालजी आणि नजर लागली, दृष्ट लागली आपल्या बोलण्यातून ती असलमला आणि असलम बाद झालाय, क्लीन बोल्ड झालाय. दुसरा फलंदाज बाद होतोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक धावसंख्या जी आहे ती 29 धावा धावफलकावरती आहेत. तर नवीन फलंदाज अगदी जो पोहोचला जातोय तो जयेश पाटील JP वंडर बॉय म्हणून अगदी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. आणि त्याची ज्यावेळेस अगदी ज्या बॅटवरती चेंडू येतील ना त्यावेळेस प्रेक्षक सुद्धा अगदी टाळ्या बाजूला कमी करणार नाहीत. त्याची चौफेर फटकेबाजी असते. मग फाईन लेग असेल, त्याचे रिव्हर्सचे फटके असतील, त्याचे कव्हर ड्राईव्हचे फटके असतील, समोरच्या बाजूला त्याचे षटकार असतील, मिड विकेटला खेळले त्याचे पुलचे फटके असतील. अतिशय आक्रमक असणारा हा जयेश पाटील. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची कामगिरी मात्र जयेश पाटील हा सिंगल डबल चोरण्यात अतिशय हुशार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला हा क्रिकेट विश्वातला धावा चोरणारा चोरटा म्हणू आपण. प्रतिस्पर्धेवरती दरोडा टाकणारा दरोडेखोर म्हणूया. हल्ला कसा चढवायचा हे त्याच्याकडून मात्र शिकावं. हा असा असणारा जयेश
हो पहा त्यांनी गुडघा जमिनीवरती टेकवला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. चेंडू अतिशय सुरेख टाकलाय. जो गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे सागर कांबळे. बून बून से बनताय सागर. 29 वरती दाबलक स्थिर. 56 धावसंख्येचा पाठलाग. हो रिवाजचा प्रयत्न, चेंडू हवेत होता पहा आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाय सुद्धा थोडासा घसरला गेलाय. एक धावे दाबलेक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. ती आता 30 धावा 30 रन. सुमित आलाय फलंदाजी मार्क होती स्ट्राईकला. आघाडीचा हा फलंदाज आहे. सगळे मोठे फटके आपण जर पाहिले तर त्यातले 4 मोठे फटके आहेत, त्यातले 3 मोठे फटके सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 2 चौकार 1 षटकार सुमितने मारलाय आणि असलमचा सुद्धा 1 चौकार आपण पाहिलाय, पण असलम बाद झालाय. पण आता जबाबदारी सुमितवरती असणार आहे. सागर तयार. सागर टू सुमित. अर्थात दोघांच्या नावाची सुरुवात स पासून. कुंभ राशीतील असणारी ही दोन्ही माणसं, परंतु आज राशी भविष्य दोघांसाठी जरी एक जरी असेल, परंतु दोघांचं कर्तृत्व कसं होते ते मात्र पाहिजे. हो रिवाजचा प्रयत्न होता सुमित याचा. या दरम्यान अगदी पहा जयेश जसा अगदी चेंडू बॅटवरती आला तसा मात्र पोहोचला गेलाय. 1 धाव घेतली जाईल आणि एका धावसंख्येत दाबलक पुढे जाईल. पुन्हा एकदा सुमितकडे स्ट्राईक होते आणि धापलाच्या धावसंख्या पुढे पोहोचते. ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा फलकावरती आपल्या ज्या पाहिल्यामध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 31 झाल्यात, तो उर्वरित 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 25 धावा. नक्कीच मनोजी, 18 चेंडू आणि 25 धावा आणि 2 तगडे फलंदाज आपल्याला या मैदानामध्ये दिसत आहेत. एक JP आणि दुसरा SD अर्थात सुमित ढेकळे. ही 2 मोठी नावं आहेत. दत्तप्रसाद इंगमधनं खेळत आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची खासियत आहे आणि ज्या स्टार्सचा आपण इंटरव्ह्यू घेतला, ज्यांच्यावर ज्या बाईट्स घेतल्या, मॅन ऑफ द मॅच जे झाले त्यांच्याबरोबर बोललो, त्या सगळ्यांना आपण मुद्दामून विचारतो की तुम्ही सर्वत्र टेनिस खेळता, महाराष्ट्रामध्ये जाता, महाराष्ट्राच्या बाहेर जाता, पण रत्नागिरी आमच्या कोकणामधल्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते एकच म्हणतात की दिस इज अनबिलिव्हेबल. आम्हाला कल्पना नाही की इतकं चांगलं ग्राउंड असेल, इतके चांगले प्रेक्षक असेल, इतकी चांगली अरेंजमेंट असेल. आणि 100% ही सर्व जे क्रेडिट जातं ते ओम साई स्पोर्ट्सला आणि त्याचा लीडर माझ्या बाजूला बसलाय ज्याचं नाव आहे दीपक पवार. आणि पहा ना, मला तिथपर्यंत पोहोचायचंच होतं सर. म्हणजे इथं 2 महिला आमच्या स्कोरर आहेत, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये कामकाज करतायत, 2 पंच मैदानाच्या बाहेर आहेत, 2 कॉमेंटेटर आहेत, 3रे आता घरी गेलेले आहेत म्हणजे दीपक खांबळे, आणि 2 मित्र अगदी शेजारी बसून या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत आहेत. एक आहेत आमचे गोडवले सर आणि दुसरे आहेत आमचे दीपक दादा, असं आपण म्हणूया. तर 3 षटकं संपलीत. नेहमी त्यांचा उल्लेख असा करताना करतो, त्यांचं नाव आहे दीपक पवार, तर मी त्यांचा उल्लेख दीपक पॉवर असा करतो. तर 18 चेंडू आणि 25 धावा या कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत हे ऐकण्यासाठी जाऊया आपण पुन्हा एकदा कुणालजी दाते यांच्याकडे. धन्यवाद. मगाशी देखील माईक घेतला आणि षटकार लागला. यावेळेला पुन्हा एकदा सुमित ढेकले बाहुबली शॉट 6 धावांसाठी. कुणाल सर, षटकार. सॉरी टू इंटरप्ट यू, पण ज्या वेळेला तुम्हाला त्यांनी बोलवलं आणि कुणाल दाते असं तुमचं नाव आहे, दाते म्हणजे देणारा, तर मी तुम्हाला असं विचारतो कुणालजी दाते आप क्या देते, आपने तो छकडा दे दिया यार. पहिल्याच बॉलवर षटकार इथे लगवला. गोलंदाज कुणाल 6 धावा खर्च केल्यात. कुणाल दाते सिर्फ प्यार देते, बाकी कुछ नाही देते. तर यावेळेला लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील केली जाते. क्रिकेटमध्ये या खेळाडूला क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जातं, कारण नुकताच A1 क्रिकेट क्लब निजामपूर मानगाव रायगडमध्ये स्पर्धा संपली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर तिथे जाऊन 16 चेंडूमध्ये 72 धावांची खेळी या क्रिकेटच्या बाहुबलीने केली. विरार परिसरातील मनोर गाव आहे, तिथला हा खेळाडू आहे सुमित ढेकले. या वेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चेंडू लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी हा षटकार. स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषकामध्ये याने अर्धशतक लगवलंय सर. कालच झालेल्या स्पर्धेमध्ये 16 चेंडूमध्ये 72 धावांची खेळी, म्हणूनच या खेळाडूला बाहुबली म्हटलं जातं. उसी बाहुबली को हम देखना चाहते थे और अभी उनका जलवा दिखने लगा है अभी यहाँ पे. परंतु या बाहुबलीचा एक वेगळा रेकॉर्ड आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन या बॉल नंतर.
हा खेळाडू कसा वळला टेनिस क्रिकेट विश्वाकडे. यावेळेला तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या लगत आणि हा षटकार. इज ऑन फायर. सुरेख फलंदाजी. 3 चेंडू 3 षटकार. जोरदार टाळ्या उद्या सुमित ढेकळेसाठी. वेलकम इन रत्नागिरी सुमित ढेकले. खूप चांगले षटकार इथे लगवले जातात. तर मी मगाशी सांगत होतो हा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाकडे कसा वळला. 12वी पर्यंत या खेळाडूला टेनिस क्रिकेटमध्ये कधीच रस नव्हता. हा खेळाडू फक्त लेदर क्रिकेट खेळायचा. परंतु त्याचा भाऊ पंचशील या संघाच्या दरम्यान खेळत होता. यावेळेला पंचाकडे अपील आणि त्याचा भाऊ खेळत असताना पंचशील संघाच्या दरम्यान त्याची मॅच पाहण्यासाठी हा खेळाडू त्याच्या भावाबरोबर गेला होता. त्यानंतर याला देखील क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. हा असा क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले. सर्वप्रथम विनर, मॅचलेस, आरके ट्रॉफी मध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलंय या खेळाडूने. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा सामना जिंकलाय सुमित ढेकलेच्या आर्मीने. सामना उद्ध्वस्त झालाय त्याच्या 3 षटकाराने. सामना उद्ध्वस्त झाला आणि वाईडच्या 4 धावा आणि 54 झाल्यात. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 धावा अजूनही करायच्या आहेत कारण टार्गेट 56चा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. यानंतर होणारा सामना कोणता आहे ते कुणालजी प्लीज आपण एकदा घोषणा करावी. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि यावेळेला मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय पूर्णपणे कारण 2 धावांची आवश्यकता होती आणि सामना इथे जिंकला जातोय. यावेळेला दत्त प्रसादिक या टीमच्या माध्यमातून सुमित ढेकलेच्या बाबतीत काही राहिलेल्या गोष्टी असतील त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. वेल प्लेड सुमित ढेकले. क्रिकेटचा बाहुबली. खूप चांगली खेळी तुम्ही दाखवली. मनोर गावचा हा खेळाडू विरार परिसर